नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 6 सोडवणार आहोत. राईट दी अपोजिट नंबर ऑफ ईच ऑफ दी नंबर्स गिवन बिलो. येथे काही आपणास नंबर दिलेले आहेत आणि ह्या नंबरचे अपोजिट नंबर काय आहेत ते लिहायचं आहे. हे समजण्यासाठी आपण प्रथम नंबर लाईन म्हणजे काय याचा विचार करू. मित्रांनो, नंबर लाईनवर हा 0 आहे. 0च्या राईट साईडला म्हणजे आपल्या राईट साईडला पूर्ण पॉझिटिव्ह नंबर आहेत आणि 0च्या लेफ्ट साईडला म्हणजे आपल्या लेफ्ट साईडला हे निगेटिव्ह नंबर आहेत आणि हे पॉझिटिव्ह नंबर आहेत. तर आता 0पासून आपण जर समजा 4 डिस्टन्स ट्रॅव्हल केले म्हणजे 0पासून आपण 4पर्यंत आलो म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं आपलं 4 युनिट समजा. आणि 0पासून आपण या साईडला गेलो 4 डिस्टन्स, तर डिस्टन्स किती होईल हे पण 4 युनिट होईल. 1 2 3 पण डायरेक्शन कशी येईल अपोजिट येईल. याची डायरेक्शन कशी येईल +4 येईल आणि ही डायरेक्शन काय येईल -4 येईल. म्हणजे डिस्टन्स तेवढंच आहे. येथून 0पासून 4पर्यंत जे अंतर आहे ते 0पासून -4पर्यंत आहे, पण डायरेक्शन अपोजिट आहे. डायरेक्शन ही पॉझिटिव्ह आहे आणि ही निगेटिव्ह आहे. म्हणजे 4चा अपोजिट नंबर काय -4. 4चा अपोजिट नंबर -4. त्याप्रमाणे -6चा अपोजिट नंबर +6. याप्रमाणे आपणास नंबर काढता येतील. 7चा अपोजिट नंबर -7. म्हणजे या साईडचा 7 प्लस घेतला तर या साईडचा 7 मायनस होईल म्हणजे अपोजिट नंबर. त्याप्रमाणे आपणास 47 दिलेला आहे, प्लस आहे 47 म्हणजे या साईडला येईल. त्याचा अपोजिट नंबर -47 या साईडला येईल. अपोजिट नंबर -47 +52 म्हणजे हा होईल -52 +33 याचा अपोजिट नंबर म्हणजे विरुद्ध नंबर कोणता होईल +33. प्लस लिहायची गरज नाही, लिहिलं तरी चालेल. -84 तर +84, -21 तर +21, +16 तर -16, -26 तर +26, +80 तर -80. याप्रमाणे अपोजिट नंबर आपणास काढता येतील. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.